आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकच जण देवाला मानतो आणि देवांमध्ये महत्त्वाचं बोलायचं झालं तर आजकाल सध्या खूपच जास्त प्रमाणात दत्त उपासना केली जाते. त्वरित लवकर फलप्राप्ती जो दैवत देतो त्याचीच आपण उपासना करतो. तर आपण या दत्त उपासनेचे काही नियम थोडक्यात माहिती बघणार आहोत. दत्त या देवतेकडून जीवाला अधिक प्रमाणात सात्विक शक्ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्तीशी लढू शकतो. दत्तांच्या नामजपामुळे जीवाला शिवाचीही शक्ती मिळते. दररोज किमान 15 ते 20 मिनिट एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्तींचा त्रास अल्प होतो. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहण्यास सहाय्य होते. लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणाऱ्या आघातजन्य तेजोमय लहरीमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज तम नष्ट होऊन लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्तीच्या आक्रमणापासून रक्षण होते. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्ती ही अल्प होण्यास सहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते. दत्ताचा नामजप केल्याने वायुमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच. नामजप करणाऱ्या इतर जीवांचेही दूषित झालेल्या वायुमंडलातील त्रासदायक लहरीपासून आपले रक्षण होते. पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना. दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सगुण रूपाचे प्रत्यक्ष एकत्व. विवाह न होणे, विवाह झाल्यास पती पत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्य बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजाचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजाचा त्रास आहे किंवा नाही हे केवळ उन्नतच सांगू शकतात. हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्ध पक्ष वगैरे करत नाहीत, तसेच साधनाही करत नाही. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तऱ्हेच त्रास पूर्वजामुळे होतात असे समजून साधना करावी. संबंध बाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना. संबंध बाधांना म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणाऱ्यांना ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्त होत नसल्याने, कोणत्याही योनीची प्राप्ती होत नसल्याने त्यांना पाताळवास प्राप्त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्यांच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भूवलोकात राहून पूर्ण करावा लागतो. उदाहरणार्थ जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया म्हणजेच मिरचीची बी, तुळस, सब्जा वगैरे किंवा थोडे वाळूचे बारीक बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूंच्या कणासहित हवेत तरंगतो. त्याची शक्ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यासहित फुग्यांचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. या प्रकारेच भूवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम म्हणजेच कातडे त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्त झालेल्या लोकास स्थिर होते. मात्र प्राप्त कर्मगती असेपर्यंत भूवलोकातील संबंध बाधा इतर वाईट शक्तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाईकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे संबंध बाधामुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा संबंध बाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्त महाराज आपल्यातील योग सामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधना मार्गातील अडथळे दूर करतात. श्री दत्तात्रयांच्या स्वरूपांच्या बाबतची थोडीशी माहिती. दक्षिणांग म्हणजेच आदिगुरु. 1 सुदर्शन चक्र म्हणजेच ज्ञानशास्त्र. 2 डमरू म्हणजेच शब्दशास्त्र. 3 माला मंत्रशास्त्र वामांग. ईश्वर. 1 शंख धर्मशास्त्र. 2 त्रिशूळ आचार व्यवहार प्रायश्चित्तशास्त्र. 3 कमंडलू जीवन कर्मजीवन. एवमीश्वर भागोयम जगत्थित्य परेशितु तथान्यम गुरुभागच्छ माया भ्रमण निवर्तक. याचा अर्थ असा, श्री दत्तात्रयांच्या एकाच शरीरात 2 स्वरूपांची कल्पना केलेली आहे. त्यांचे उजवे अंग हे आदिगुरु स्वरूप असून ते मायाभ्रमाचे निवर्तक आहे व डावे अंग हे जगाची सुस्थिती चालवणारे ईश्वर स्वरूप आहे. श्री गुरु टेंबे स्वामी महाराज हा असा खुलासा करतात. स्वभक्तांवर अनुग्रह करण्याकरिता प्रभूंनी यथानुक्रम चक्रादिक आयुधे धारण केली आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
भक्त कामकल्प द्रुप भगवान दत्तात्रय शरणागत वत्सल अशी दत्त महाराजांची ख्याती आहे. जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याला मी सहाय्य करेन. आता दत्त महाराजांना शरण येणाऱ्यात भक्त मंडळी तर कायम होती आहेत आणि भविष्यातही असतील. पण अभक्ताने जर शरण येऊन प्रार्थना केली तर भक्त हा प्रीतीने अर्थात प्रेमाने प्रार्थना करतो. पण त्याचबरोबर द्वेष अथवा भीतीने एखाद्या अभक्ताने प्रार्थना केली तरी दत्त महाराज कृपाच करतात. कैक उदाहरणे यास्तव देता येतील. गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात वल्लभेश ब्राह्मणाला 3 चोर मारावयास येतात. तात्काळ श्रीपाद श्रीवल्लभ रूपी दत्त महाराज प्रकट होऊन त्यातील 2 चोरांना ठार करतात. पण तितक्यात तिसरा चोर पाया पडून मारू नका असे विनवतो. ही विनवणी किंवा प्रार्थना भीतीने केली आहे, मारू नका. आता शरण आला म्हटल्यावर महाराजांनी नाही मारलं त्याला. पुढे 2 मधोन्मत ब्राह्मण जयपत्र घेण्यासाठी वादविवाद करायला येतात. एका साधारण अशा माणसाने 7 रेषा ओलांडताच तो विद्वान होतो आणि वाद करायला सिद्ध होतो. हे पाहून त्या दोघा ब्राह्मणाची मती गुंग होते. आता यातून शरण जाण्याखेरीज दुसरा मार्ग नाही हे पाहून ते तात्काळ महाराजांना शरण येतात आणि गुरु महाराज केवळ 12 वर्षाच्या शिक्षेवर त्यांची मुक्तता करतात. कोल्हापूरचा विप्रपुत्र असा जीभ कापलेल्या अवस्थेत शरण येतो त्याला कुठे दत्त महाराज ठाऊक असतात. पण शरण आला म्हटल्यावर उद्धार निश्चित आहे. केवळ गुरुचरित्रात नव्हे तर आपल्याला आयुष्यात देखील कैक उदाहरणं अशी पाहण्यात येतात. शेवटी मला तारा म्हणून हात जोडले आणि घेतलं सांभाळून महाराजांनी. मात्र यात दत्त महाराज एका अटीवर उद्धाराचे वचन देत आहेत आणि ती अट आहे विश्वास आणि श्रद्धा. तुमच्या मनात भाव असेल, विश्वास असेल, अतूट श्रद्धा असेल तरच तुम्ही कोणत्याही भगवंताच्या भक्तीचे लायक पात्र बनता.